घाटंजी शहरातील नगर परिषदेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीमधील व्यावसायिक गाड्यांचा लिलाव ई लिलाव पद्धतीने अनेक महिन्यापूर्वी पार पडला होता। तथापि मुख्याधिकारी राजू घोडके यांच्या अकार्यक्षमतेमुळे आजही हे गाडे संबंधित व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष ताब्यात देण्यात आलेले नाहीत। या संदर्भातील महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 272, 273 आणि 74(1) नुसार गाड्यांचा लिलाव झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांशी करारनामा करणे बंधनकारक असते। तसेच गाडा ताब्यात देणे आणि भाडे वसूल करणे हे प्रशासनाचे कर्तव्य असते। पण येथे ना करारनामे झाले ना भाडे वसूल करण्यात आले। करारनामेच झाले नाहीत, महिनोमहिने भाडे थकीत। हे गाडे व्यापाऱ्यांना वितरित न झाल्यामुळे व करारनामा न झाल्याने नगर परिषदेला मागील अनेक महिन्यांचे भाडे मिळालेले नाही। त्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला असून हे लोकांच्या करातून मिळणाऱ्या पैशांचे आर्थिक नुकसान आहे। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही संपूर्ण यंत्रणा आज अकार्यक्षमतेचे प्रतीक बनली आहे। आठवडी बाजारातील गाड्यांची दुर्दशा दुसऱ्या एका प्रकरणात। आठवडी बाजारातील व्यापार संकुलातील गाड्यांचा लिलाव सुद्धा झाला, परंतु यामध्ये व्यापाऱ्यांकडून ज्या गाड्यांचे करारनामे झाले त्या गाड्यांचे भाडे प्रचंड जास्त ठरवण्यात आले। त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांनी हे गाडे नाईलाजाने परत नगरपालिकेला सुपूर्द केले। आज या गाड्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की त्या ठिकाणी मोकाट डुकरे, कुत्री आणि इतर प्राणी वावरू लागले आहेत। काही गाड्यांचे रूपांतर तर सार्वजनिक शौचालय किंवा मुतारीमध्ये झाले आहे। यामुळे परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत। फेर लिलावाचा विषय प्रशासनाकडून दुर्लक्षित, तसेच महाराष्ट्र नगरपालिका संपत्ती हस्तांतरण आणि लिलाव नियम 210 चे नियम 12(2) नुसार जर गाडा रिकामा राहिला तर नवीन फेर लिलाव काढणे आवश्यक असते। परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा पुढाकार घेतला गेलेला नाही। हे स्पष्ट होते प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या महसुलात घटी झाली असून शहरवासींच्या पैशांची नासाडी सुरू आहे। नागरिकांचा रोष, न्यायालयीन कारवाईची शक्यता या संदर्भात शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, व्यापाऱ्यांनी आणि स्थानिक जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नगर परिषदमध्ये गाळा क्रमांक आम्ही जे घेतलेले गाळे आहे अजूनपर्यंत आमचा करारनामा झाला नाही आहे। ते का करण्यात येऊन राहिला, पूर्ण पैसे भरून असून पुन्हा आमचा करारनामा अजून झालेला नाही आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेने म्हणजे नगर परिषदने दुकान गाळे भाडे हा लिलाव ऑनलाईन पद्धतीने ठरवला। त्याचप्रमाणे आम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून ऑनलाईन बोललो। इच्छा नसतानाही वाजवीपेक्षा जास्त भाडे आकारण्यात आले। त्यामुळे आम्ही ते बोलून हरास घेतला आणि मी पूर्ण 98,000 रुपये 12 महिन्याचे भाडे मी स्वतः 7 महिन्या अगोदर नगर परिषदला नियमानुसार रितसर भरलेले आहे। तरी पण 7 महिने उलटून सुद्धा नगर परिषद आणि मुख्याधिकारी साहेबांनी कोणत्याही प्रकारचा माझा किंवा इतर लोकांचा करारनामा केलेला नाही। तरी माझी प्रशासनाला, मुख्याधिकारी साहेबाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी माझ्या म्हणजे स्वतःच्या अशोक लक्ष्मणराव मुद्दलवार यांच्या नावे गाळा क्रमांक 20 हा त्वरित नावे करारनामा करून देण्यात यावा। ही शासनाला आणि श्री मुख्याधिकारी साहेबाला माझी आणि इतर लोकांची कळकळीची विनंती आहे। काही संघटनांनी यावर लोकायुक्त, महालेखा परीक्षक, CAG व उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे। आपल्याला हे बातमीपत्र आवडले असल्यास कृपया लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया उद्याच्या बातमीपत्रात।